Hello friends, welcome to the today's session. In the today's session, we are going to practice more problems on section of solids. And today's solid which we are going to take into consideration is a hexagonal pyramid. So I will read the statement of the problem. Okay, so see here, a hexagonal pyramid, it has been mentioned, it is a hexagonal pyramid of base side 25 mm. Okay, and its height of axis is 70 mm. This much information is quite sufficient for describing the solid. You know the solid. तुम्ही बघू शकता हा विद्यार्थी मित्र हो हेक्सागोनल पिरॅमिड आहे. याला पिरॅमिड का म्हणतात तर याच्यामध्ये एक एपेक्स असतो. मी आता चिमटीमध्ये ज्याला धरलेला आहे तो त्याचा शिरोबिंदू आहे आणि याचा जो बेस आहे हा बेस आहे तो हेक्सागोनल. तर हा जो हेक्सागोनल पिरॅमिड आहे मित्र हो याला बेसला 6 बाजू असतात. त्याला 6 तिरक्या म्हणजे स्लांट एजेस असतात आणि 6 ट्रायंग्युलर फेसेस असतात. तर हा जो सॉलिड आहे याची बाजू तुम्हाला दिलेली आहे 25 मिमी आणि ऍक्सिसची हाईट म्हणजे हा जो अपेक्स आहे या अपेक्स मधून निघणारी आणि बेस मधून बाहेर पडणारी इमॅजिनरी लाईन जी आहे तिला आपण ऍक्सिस म्हणतो. ती 70 मिमी लांबीची आहे. सॉलिड कळालेलं आहे, त्याचं डायमेन्शन म्हणजे डिस्क्रिप्शन आपल्याला कळालेलं आहे. पुढे आता तिसरा टप्पा म्हणजे त्याची रेस्टिंग पोझिशन. इथं सांगितलंय रेस्ट ऑन इट्स बेस ऑन एचपी. मित्रांनो जेव्हा याचा बेस एचपी वरती येतो तेव्हा तुमच्या लक्षात यायला पाहिजे ऍक्सिस परपेंडिक्युलर टू एचपी येतो. पण एवढीच स्टेटमेंट आपल्याला गरजेची नाहीये किंवा ती पुरेशी नाहीये या सॉलिडची पोझिशन डिफाइन करण्यासाठी. अजून सांगायला पाहिजे कारण नुसता बेस एचपी वर असं म्हणून भागत नाही तर त्याच्या बाजू ज्या आहेत जो बेस एचपी वरती आहे त्या बेसच्या बाकीच्या बाजू कशा आहेत हे सांगणं ऍडिशनली गरजेचं असतं. म्हणून पुढे बघा काय म्हणतो no doubt it rests on its base on HP with two of its base sides parallel to VP. मित्र हो याच्या बेसच्या ज्या 6 बाजू आहेत या 6 बाजूंच्या पैकी 2 बाजू या VP ला पॅरलल पाहिजे. म्हणजे ह्याला HP वरती असा रेस्ट करायचा आहे की रेस्ट झाल्यावर त्याचा बेस HP पाहिजे आणि त्याच बरोबर 2 बाजू 6 बाजूपैकी VP ला पॅरलल पाहिजे. आता बघा तुम्ही मित्र मी ठेवलाय ती पोझिशन ऍब्सोल्युटली करेक्ट आहे कारण ही जी बाजू आहे ही बाजू माझी VP ला पॅरलल आहे आणि त्याच्या पाठची बाजू जर तुम्ही म्हटलं तर ही बाजू पॅरलल आहे. म्हणजे जर नाव दिली तर ABC म्हटलं तर BC माझी पॅरलल टू VP आहे. नंतर इथं D झाला, इथं EF जो मिळतो BC च्या पाठीमागे माझा EF आहे तर तो सुद्धा माझा VP ला पॅरलल आहे. मग ही पोझिशन फायनल झाली तर मग पहिला फ्रंट व्ह्यू काढायचा का टॉप व्ह्यू काढायचा तर पहिल्यांदा टॉप व्ह्यू काढायचा. का काढायचा तर ऑब्झर्व्हरला वरून बघितल्यानंतरच हेक्सागॉनचा ट्रू शेप दिसणार. म्हणजे आता दोन पैकी ठरलं पहिल्यांदा काय काढायचं आपण हेक्सागॉनच काढायचा आणि तो टॉप व्ह्यूच्या स्वरूपात आपल्याला काढावा लागेल आणि मग आपण त्याचा फ्रंट व्ह्यू काढणार. लक्षात आलं. तर सगळ्यात पहिल्यांदा टॉप व्ह्यू काढूया आपण. टॉप व्ह्यू मध्ये हेक्सागॉन काढायचा आहे 25 मिमी बाजू आणि त्याच्या 2 बाजू VP ला पॅरलल. प्रोसिजर आपण कशी करतो मित्रांनो तर XY लाईन काढतो काढलेली आहे. वरती व्हर्टिकल प्लेन आहे खाली हॉरिझॉन्टल प्लेन आहे. खाली आपण जेवढी त्रिज्या दिलेली आहे समजा 25 मिमी त्रिज्या दिलेली जर असेल तर 25 मिमी त्रिज्याचा आपण एक मित्रांनो वर्तुळ काढतो. या वर्तुळाचा मध्य असतो. लक्षात ठेवा या वर्तुळाची त्रिज्या 25 मिमी आहे आणि बाजू VP ला पॅरलल आहे म्हणून आपण VP ला पॅरलल ह्याचा डायमीटर काढतो आणि ती लाईन म्हणजे अशी VP ला पॅरलल म्हणजे ती लाईन कशी येते मित्र अशी. आणि मग ही एकदा लाईन मिळाली आपल्याला ही आपल्याला एकदा लाईन मिळाली तर ह्या दोन कोपऱ्यापासून बघा या कोपऱ्यापासून आणि या कोपऱ्यापासून आपण 25 मिलीमीटरचा चाप वर मारतो आणि 25 मिलीमीटरचा चाप खाली मारतो. इथून पण आपण 25 मिलीमीटरचा चाप वर मारतो आणि इथून आपण खाली मारतो. अशा पद्धतीने हे सगळे पॉइंट्स आपण जोडले की बघा मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा हेक्सागॉन तयार होतो. हे पहा असा सरळ सरळ हेक्सागॉन झालेला. त्याला नाव आपण देतो बघा मित्रांनो A B C D E आणि F आणि सेंटर जो असतो तो ऍक्सिस म्हणून काम करतो OP. बरोबर. आता बघा BC आणि EF दोन्ही पॅरलल टू VP झाले आणि याची बाजू आपल्याला दिलेली आहे बाजू 25 मिमी आपण इथे खाली मेन्शन करू शकतो. 25 मिमी याची साइज आहे.
25 मिनिट. ओके, आता हा टॉप व्ह्यू आपला कंप्लीट झालेला आहे मित्र, बरोबर. या टॉप व्ह्यूला आपण हायलाइट करू. आता या टॉप व्ह्यूला आपण हायलाइट करू. ओके, आता हा टॉप व्ह्यू कंप्लीट आहे का? नाही आहे मित्र, कारण हा टॉप व्ह्यू प्रिझमचा झाला. पिरॅमिडच्या टॉप व्ह्यू मध्ये त्याच्या बाकीच्या सगळ्या स्लॅंट एजेस सेंटरला कॉन्सन्ट्रेट झाल्यासारख्या दिसल्या पाहिजे. हे बघा, असा रेस्ट होणार तो. याला वर्ण बघितलं तर ही स्लॅंट एज दिसते, ही स्लॅंट एज दिसते, ही स्लॅंट एज दिसते. अशा तीन जशा दिसतात तशा पाठच्या पण वर्ण बघणारे माणसाला दिसतात. त्यामुळे ते सेंट्रली कॉन्सन्ट्रेट होतात आणि म्हणून याच्यामध्ये आपल्याला स्लॅंट एजेस ओए ओबी काढावी लागते, ओसी काढावी लागते, ओडी काढावी लागते आणि ओई पण काढावी लागते. त्यामुळे मित्रांनो आपल्याला याच्या स्लॅंट एजेस मस्त आहेत. पिरॅमिड मध्ये आपल्याला स्लॅंट एजेस काय आहेत? मस्त आहेत. तर असा म्हटला तर आता त्याचा टॉप व्ह्यू काय झाला? कंप्लीट झाला. आता फ्रंट व्ह्यू साठी या ऍक्सिसला फक्त वर घेऊन जायचं. हा आपण पहिल्यांदा काढला मित्रांनो टॉप व्ह्यू आणि हा पहिल्यांदा काढला म्हणून 1 नंबर. आता ऍक्सिसला वर घेऊन जाणार, फक्त ऍक्सिस, ओन्ली ऍक्सिस. इथून वर गेला बघा. आणि इथं ऍक्सिसचा फॉर्म कसा असतो? तर लाईन आणि डॉट, लाईन आणि डॉट. हे बघा, हा ऍक्सिस का. ऍक्सिसची हाईट 70 मिलीमीटर दिलेली आहे. तर XY पासून 70 mm वरती एक पॉइंट घ्यायचा मित्र. समजा इथं पॉइंट आला, हा पॉइंट तुमचा ओडीआय झाला. या पॉइंटचं XY पासूनचं जे अंतर आहे मित्र, हे अंतर ऍब्सोल्युटली इक्वल टू द हाईट ऑफ द ऍक्सिस, 70 मिलीमीटर. बरोबर. आता काय होते बघा, ए पॉइंट वर गेला, ए इथं आला की पॉइंट ए डॅश होणार आणि ओ डॅश ए डॅश स्लॅंट एज होणार. आता बी आणि एफ मधून एक लाईन वर जाणार बघा मित्र, बी आणि एफ. इथं पॉइंट येणार बी डॅश एफ डॅश, हे इथं जॉइन होणार, स्लॅंट एज तयार होणार. ओ आणि पी ऑलरेडी आलेलाच आहे तुमचा. सी आणि ई मधून एक लाईन वर जाणार, दिस इज सी डॅश ई डॅश, हे पॉइंट इथं जॉइन होणार. आणि डी डॅश वरनं डी वरनं एक लाईन जाणार, हा पॉइंट इथं डी डॅश होणार आणि इथं या पद्धतीने तयार. मित्रांनो हा त्याचा फ्रंट व्ह्यू आहे. पण फ्रंट व्ह्यू मध्ये व्हिजिबिलिटी कन्सेप्ट अप्लाय करायला लागतो. कारण ऑब्झर्वर तुमचा इकडून बघतो, इकडून बघत असताना त्याला ओए दिसते, ओबी दिसते, ओसी दिसते, ओडी दिसते. बघा, तुम्हाला हे व्हिजिबिलिटी इमॅजिन होत नसेल तर मी असं दाखवतो. बघा, ही ओए आहे मित्रांनो, सॉरी दिस इज ओके. हे दोन दिसणार, ओ टू ए, हा सॉरी ओ टू बी आपण असा ठेवला त्याला, सॉरी असा आहे. हा, आता ही सॉरी ओए दिसते, ओबी दिसते, ओसी दिसते आणि ओडी दिसते. त्यामुळे चारही डार्क येतात. त्यामुळे फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला याचं रिप्रेझेंटेशन दाखवावं लागेल. ओ टू ए इज डार्क, ओ टू बी इज ऑल्सो डार्क, सॉरी थोडीशी चुकली. O to B is dark, O to C is also dark, O to D is also dark. म्हणजे व्हिजिबिलिटी इथं म्हटलं तर सगळंच काही आपल्याला दिसतंय असं त्याचा अर्थ आहे. बरोबर. आता तुम्ही म्हणाल तर हा फ्रंट व्ह्यू आहे. आता ओई दिसत नाही मित्रांनो, पण ओई दडतो ओसीच्या पाठीमागे. ओबी दिसत नाही, ओबी दिसत नाही, तर तो दडतो ओबीच्या, ओ एफ दिसत नाही, तो दडतो ओबीच्या पाठीमागे. अशा पद्धतीने हा फ्रंट व्ह्यू त्याचा काय झाला? कंप्लीट झाला. इथपर्यंतचा प्रॉब्लेम प्रोजेक्शन ऑफ सॉलिड्सच्या रिलेटेडच आहे. ओके, आता इथून पुढचं स्टेटमेंट प्रॉब्लेमचं वाचलं की त्याची आपल्याला प्रॉब्लेमची डेप्थ कळते सेक्शन ऑफ सॉलिडच्या अँगल. ओके, आता बघूया आपण. इथपर्यंत झालं. आता इथून वाक्य बघा, इट इज कट बाय प्लेन परपेंडिक्युलर टू व्हीपी. कट होणार आहे सॉलिड परपेंडिक्युलर टू व्हीपी कटिंग प्लेन असते, म्हणजेच पर्यायावरती इन्क्लाइन टू एचपी असते. सांगायची आवश्यकताच नाहीये. परपेंडिक्युलर टू व्हीपी म्हटलं तर इन्क्लाइन टू एचपी. बघा पुढे काय म्हणतो, इन्क्लाइन ऍट 45 डिग्री टू एचपी. म्हणजे हा जो सॉलिड आहे आता रेस्ट झालेला आहे, हा आता कट होणार आहे एका कटिंग प्लेननं आणि ही कटिंग प्लेन 45 डिग्रीचा अँगल करते एचपी ला.
मित्र हो, जेव्हा कटिंग प्लेन HP ला अँगल करते तेव्हा फ्रंट व्ह्यू मध्ये तिची ट्रू लेंथ आणि ट्रू अँगल दिसतो. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला कन्क्लूड होतंय, समजतंय आपल्याला की आपली जी कटिंग प्लेन आपण दाखवणार आहोत या सॉलिडला कट करणारी, त्याचं रिप्रेझेंटेशन आपल्याला फ्रंट व्ह्यू मध्ये करावं लागणार. फ्रंट व्ह्यू मध्ये का करावं लागणार आहे? कारण कटिंग प्लेन इन्क्लाइंड टू HP असेल तर फ्रंट व्ह्यू मध्ये त्याची ट्रू लेंथ आणि ट्रू अँगल दिसतो. आणि मग आपल्याला ही 45 डिग्रीची लाईन निश्चित झाला आता की या फ्रंट व्ह्यू मध्ये काढावी लागणार आहे. बरोबर. आता नुसती 45 डिग्रीची कटिंग प्लेन आहे असं म्हणून भागणार नाहीये, कारण का ती कटिंग प्लेन कट कशी करते हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. आता विषय असा झाला आपला, इथपर्यंतचा विषय आपण ब्लॅकबोर्ड वर काढला. आता ही कटिंग प्लेन झाली, ही कटिंग प्लेन याला कट करताना या कटिंग प्लेनचा अँगल 45 डिग्री होणार. मग 45 डिग्री टू अँगल म्हणजे ही कटिंग प्लेन मला फ्रंट व्ह्यू मध्ये एका लाईनच्या फॉर्म मध्ये दिसणार आणि ती लाईन मी फ्रंट व्ह्यूत काढावी लागणार, कारण अँगल HP ला आहे म्हणून. ओके, आता हे कळालं. आता नुसती 45 डिग्रीची कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. हिनं कट कुठं करायची, तिला स्कोप आहे या बेस पासून अपेक्स पर्यंत की इथं कट करू शकते, इथं कट करू शकते, इथं कट करू शकते. म्हणून प्लेन कळाली, पण तिची जागा कळाली का नाही. ती जागा कळण्यासाठी पुढे वाचावं लागेल प्रॉब्लेम. इन्क्लाइंड ॲट 45 डिग्री टू HP. आता बघा पुढे, अँड पासिंग थ्रू ए पॉइंट. पासिंग थ्रू ए पॉइंट कुठून जाणार ते सांगितले. 15 mm अबव द बेस. हा जो बेस आहे मित्र, या बेस पासून 15 मिलीमीटर वरती हिनं कापायचा येईल अशी 45 डिग्री. कुठे 15 mm टाकायचा आहे? ऑन ऍक्सिस. 15 mm ऑन ऍक्सिस. मग आता एवढं सगळं आपल्याला कळालेलं आहे, जागा कळालेली आहे, कशी आहे हे कळालेलं आहे, त्याचं रिप्रेझेंटेशन कोणत्या व्ह्यू मध्ये हे करायचं आहे कळालेलं आहे. तर फ्रंट व्ह्यू मध्ये 15 मिलीमीटर अंतर इथं समजा सपोज जर आलं तर माझा मित्र हो हा पॉइंट आला x. दिस इज माय x and this is my cutting point. तुम्हाला समजण्यासाठी मित्र हो मी तो डार्क ब्लू तिने काढतो. पटलं का बघा. आता हा जो x आहे त्या x चं अंतर बेस पासून, हे बघा हे बेस आहे आणि ह्या बेस पासूनचं हे जे अंतर आहे हे अंतर 15 mm त्यांनी सांगितलेलं आहे. 15 mm. आता ह्या x मधून म्हणजे ही जी हॉरिझॉन्टल लाईन मी काढली ना, याच्यावर मी कोन मापक ठेवायचा. हा 0 डिग्री समजायचा. 10 20 30 40 45 असं आपण करून काय करायचं, याला कट करायचं. बरोबर. आता 45 डिग्री याच्यावरून मी जर कट केला तर तो इथून जातो. बरोबर आहे. आणि ही तिची माझी कटिंग प्लेन येते. लक्षात आलं का बघा. आता मी इथं दाखवतो ही कटिंग प्लेन. बरोबर. या कटिंग प्लेनचं रिप्रेझेंटेशन आपण वेगळ्या कलरने दाखवूया. ही कटिंग प्लेन आता ही कटिंग प्लेन, त्याला मी काय करतो, इथं असं एंड ठीक करतो, इथं एरो काढायचा असतो आणि ह्या एरोला लेटर्स फॉलो करायला पाहिजे. जेव्हा कटिंग प्लेन इन्क्लाइंड टू HP येते तेव्हा हा त्याचा ट्रेस असतो विद्यार्थी मित्र. तर हा ट्रेस त्याचा होतो व्हर्टिकल ट्रेस. कोणता ट्रेस होतो त्याचा? व्हर्टिकल ट्रेस होतो. आणि अशा पद्धतीने या कटिंग प्लेनचं रिप्रेझेंटेशन झालेलं आहे की जी 15 mm बेस पासून वरती कट करते आणि जिचा अँगल जो आहे तो अँगल मित्र हो 45 डिग्री आहे. म्हणजे हा जर अँगल आपण इथे मोजला तर मित्र हो दिस अँगल इज थीटा and that is equal to 45 degree and that is equal to 45 degree. आता गंमत अशी होते, जेव्हा आता कटिंग प्लेन इथे आली याचा अर्थ इनाइटचे दोन भाग केले. एक भाग कटिंग प्लेनच्या खालचा राहतो आणि एक भाग वरचा राहतो. ऑब्झर्वर तर वरून त्याला बघतोय, बरोबर, कारण त्याला इंटेन्शन त्याचं असं आहे की त्याला कापल्यानंतर कापलेला सरफेस दिसला पाहिजे किंवा कसा दिसतो हे बघण्यात त्याला इंटरेस्ट आहे. म्हणजे त्याला इकडे ऑब्झर्वरची डिरेक्शन आहे. ऑब्झर्वर आणि कटिंग प्लेन याचा मधला जो पोर्शन आहे तो त्याला उपयोगाचा नाही आहे, कारण तो काढून घेतल्याशिवाय त्याला कापीव भाग जो आहे तो दिसणार नाही. आणि म्हणून या पोर्शनला कटिंग प्लेनच्या वरचा जो पोर्शन असतो त्याला रिमूव्ड पोर्शन असं म्हणतात आणि कटिंग प्लेनच्या खालचा जो पोर्शन असतो त्याला रिमेनड पोर्शन म्हणतात. आणि म्हणून मित्र हो हा उपयोगाचा नाही आहे, म्हणून हा पर्पजली फेंट लाईन्स मध्ये दाखवला जातो. म्हणून हे बघा मी मुद्दाम त्याच्यावर बोट फिरवते, तुम्ही बोट नाही फिरवायचं बरं का.
तुम्ही काढतानाच त्याला फेंट लाईन मध्ये काढायचं. मी तुम्हाला समजण्यासाठी याला फेंट केलेला आहे. आता हा फेंट केल्यानंतर इथपर्यंत बघा, पार इथपर्यंत फेंट आहे तो असा, एवढा फेंट झाला असा. पण राहिलं काय हो, राहिलेल्या भागावर मी तुम्हाला दाखवतो बघा. ही एज एवढीच राहिली बघा, इथून इथपर्यंत. ही एज इथून इथपर्यंत राहिली, बरोबर. ऍक्सिस इथंच राहिला, हा बेस हे बघा, हा बेस एवढा बेस आहे, हा एवढाच पोर्शन आता राहिला, बरोबर आहे की नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही हे सुद्धा डार्क करताना ओव्हरराईट करायचं नाही. प्रत्येक वेळा मी सांगतो एकदाच काढायचं, पण ते डार्क काढायचं. तुम्हाला समजण्यासाठी मी हायलाइट करतो वारंवार, अदरवाइज त्याचं काही दुसरं इंटेन्शन नाही. अशा पद्धतीने कटिंग प्लेन दाखवल्यानंतर या फ्रंट व्ह्यू मध्ये चेंजेस होतात. मित्रांनो, हा फ्रंट व्ह्यू आहे आणि हा फ्रंट व्ह्यू जो आहे हा आपण 2 नंबरला काढला. कितीला काढलाय? 2 नंबरला. 1 वरनं 2 वर. आणि मग आपण ही कटिंग प्लेन लावलेली आहे आणि मग याच्यात बदल केलेले आहे, बरोबर. आता आपली ही कटिंग प्लेनची पोझिशन फायनल झाली. आता या पद्धतीने याला कापल्यानंतर जो पोर्शन राहिलेला आहे तो कसा दिसतो, त्याच्या अनुषंगाने जे बदल आहेत ते बदल आपल्याला टॉप व्ह्यू दाखवावे लागतात. कुठे दाखवावे लागतात? टॉप व्ह्यू. आता बघा, आपण कटिंग पॉइंट मोजूया मित्रो. इथं बघा कटिंग पॉइंट कट झाला, कटिंग प्लेन इथं कट झालं. हा बेसचा पार्ट आहे. या बेस वरती आपल्याला 2 पॉइंट मिळतात मित्रो. किती मिळतात? 2 पॉइंट. पॉइंट नंबर 1 आणि पॉइंट नंबर 2. तुम्ही म्हणा 2 कसे मिळाले असेल, तर मित्रो बघा, A to B ही एक बाजू आहे बेसची. इथं 2 नाव आहेत, B आणि F. त्यामुळे AB पण आहे आणि FA पण आहे त्याच्यात. म्हणून इथं किती कटिंग पॉइंट मिळतात? 2. कारण कापल्यानंतर 2 बाजूंना तो कट करतो बेसचा. इथं 2 मिळाले, बरं का. आता तिसरा कुठे मिळाला बघा? तिसरा मिळाला तुम्हाला ऍक्सिसचा विषयच नाही. तिसरा मिळाला इथं, बरोबर आहे. आणि हा जो पॉइंट आहे हा तुमचा पॉइंट आहे C. इथं तुम्हाला पॉइंट मिळाला 3 नंबर, बरोबर. आता इथं आणखी एक एज आहे, स्लांट एज. मित्रांनो फरक लक्षात घ्या, इथं तो बेसला कट करायला लागला 2 ठिकाणी, पण इथं तो बेसला कट करत नाही, तो स्लांट एजला कट करतो. आणि तरी सुद्धा 2 पॉइंट आहेत. एक पॉइंट OC वरचा मी मार्क केला 3 नंबरचा आणि एक पॉइंट आहे OE वरचा, पण तो मी नंतर मार्क करतो, बरोबर आहे, सिक्वेन्स मध्ये जाण्यासाठी. 3 नंबरचा पॉइंट OC वर आला, OD ला कट करतो तो 4 नंबरचा पॉइंट. OD म्हणाल तर एकच आहे, असा चौथा पॉइंट मिळाला. आणि इथं फिरून मी इथे येतो, OE वरचा पॉइंट तुमचा 5. OE वरचा पॉइंट नंबर काय झाला तुमचा? 5. तर अशा पद्धतीने मित्रो इथं 2 मिळाले, इथं 2 मिळाले आणि इथे एक, असे 5 कटिंग पॉइंट्स आपल्याला त्यामध्ये मिळाले. आता हे कटिंग पॉइंट्स आयडेंटिफाय झाले की यांना खाली टॉप व्ह्यू मध्ये घ्यायचं असतं. बघा, आता तुम्हाला मी म्हटलं 1 नंबरचा पॉइंट 1 डॅश आहे, तो AB वर आहे. तर 1 डॅश ला मी खाली घेतलं तर A to B म्हणाल तर इथंच पॉइंट मिळतो बघा. दिस इज पॉइंट 1 हा एक पॉइंट मिळाला इथं 1. 2 नंबरचा FA वर आहे, F to A बघा इथं मित्रो, इथं पॉइंट मिळणार तुम्हाला 2, बरोबर. 3 नंबरचा पॉइंट खाली घ्यावा लागेल, तो OC वर आहे. 3 नंबरच्या पॉइंटला मी खाली घेतला, इथं आला बघा पॉइंट. दिस इज पॉइंट नंबर 3. हे बघा खाली आला पॉइंट 3 नंबर. 4 नंबरचा OD वर आहे, 4 नंबरचा पॉइंट OD वर आहे. इथं आला, दिस इज 4 नंबर, 4 नंबर. आणि 5 नंबरचा OE वर आहे, इथंच मिळाला 5 नंबर. इथं लक्षात घ्यायचं मित्र, 3 नंबर OC वर, 5 नंबर OE वर. तर 3 चा प्रोजेक्टर जाऊन OC वर थांबणार, 5 चा प्रोजेक्टर जाऊन OE वर थांबणार. आता हे पॉइंट्स मी डार्क करतो बघा. 1 ते 2 डार्क केला बघा, बरोबर. हा सॉरी, इथं 1 आणि 2 द्यायला पाहिजे. दिस इज 1 and this is 2 असं म्हणतो. 1 ते 2 परत बघा, 2 ते 3 डार्क होणार, 2 ते 3, पुन्हा 3 ते 4, 3 ते 4, 4 ते 5, बरोबर. आणि पुन्हा 5 ते 1 बघा मित्र, 1 ते 2 सरळ रेषा, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5 झाला. की आतला जो भाग आहे मित्र तो आपल्याला सेक्शन मध्ये सबमिट झाल्यामुळे या स्लांट एजेस ज्या दिसत होत्या अगोदरच्या त्या कट झाल्या. आता OA OB OC OD OP काय जो होता ऍक्सिस ते सगळं गेलं आता. आणि एवढंच राहिल्यामुळे या भागामध्ये 45 डिग्री XY ला सेक्शन लाईन येतो, 45 डिग्री XY ला सेक्शन लाईन. आणि मग हा जो टॉप व्ह्यू होता नुसता तो आता कन्वर्ट झाला
सेक्शनल टॉप व्ह्यू. काय झाला? सेक्शनल काय झाला? टॉप व्ह्यू. बरोबर. तिसरा व्ह्यू आहे आता. फ्रंट व्ह्यू काढला, टॉप व्ह्यू काढला, आता परत सेक्शनल टॉप व्ह्यू. आता याच्यामध्ये बघा तुमच्या लक्षात येते काय मित्र, इथनं कट झाला बेस, इथून पुढचा पोर्शन रिमूव्ह झालेला आहे. म्हणजे हा जो बेसचा हेक्सागॉन आहे त्याच्यामध्ये ही एफ दिसतच नाहीये, रिमूव्ह पोर्शन मध्ये गेली आणि एबी पण रिमूव्ह पोर्शन मध्ये गेली. त्यामुळे तिचं अस्तित्व इथं आपल्याला इतकं डार्क दाखवता येणार नाही. त्यामुळे हिला काढताना फक्त फेंटच काढायची. हिला काढताना फक्त कशी काढायची आपण? फेंट काढायची. म्हणजे बघा इथून इकडचा पोर्शन हा वरचा सगळा गेलेला आहे, इथून इकडचा शिल्लक आहे. त्यामुळे हे सगळं दिसणार इकडचं, ह्या स्लांट एजेस अर्ध्या राहिलेल्या दिसणार, हा सेक्शनल सरफेस दिसणार. पण हे मात्र रिमूव्ह पोर्शन मध्ये गेलं, त्यामुळे हे फेंट लाईन मध्ये येणार. लक्षात घ्या, हा बदल विसरतो दाखवायचा. तर ही 1 टू A टू B आणि A टू B आणि A टू F, F टू A या दोन्ही एजेस हेक्सागॉनच्या बेसच्या फेंट काढायच्या. म्हणजे डार्क असतात अगोदर, त्या खोडायच्या आणि फेंट करायच्या. अशा पद्धतीने हा सेक्शनल टॉप व्ह्यू. आता ह्याचा ट्रू शेप काढायचा आहे विद्यार्थी मित्र. ट्रू शेप साठी कटिंग प्लेनला पॅरलल प्लेन आपण इमॅजिन करायचं. बरोबर. आता ही कटिंग प्लेन आहे, या कटिंग प्लेनला पॅरलल कटिंग प्लेन आपण इथे इमॅजिन करायचं. शक्यतो कुठे डायमेन्शन मध्ये मिक्स होणार नाही अशा पद्धतीने करायचं. ही ऑक्झिलरी प्लेन आहे, तिला x1 y1 असं म्हणतात. आणि ह्या x1 y1 वरती हे जे कटिंग पॉइंट्स आहेत हे परपेंडिक्युलरली प्रोजेक्ट करायचे असतात. म्हणजे इथं हा परपेंडिक्युलर 1 आणि 2 पॉइंट इकडे प्रोजेक्ट केला, 3 आणि 5 इथं प्रोजेक्ट करणार आहोत आपण. 3 आणि 5 इथं प्रोजेक्ट झाला आणि 4 नंबरचा पॉइंट प्रोजेक्ट झाला. 4 नंबरचा. हे सगळे प्रोजेक्टर्स आलेले आहेत. आता या प्रोजेक्टर्स वरती आपण डिस्टन्स ट्रान्सफर करायचं आहे. कुठलं ट्रान्सफर करायचं? तर ही x1 y1 पासून टाकायचं डिस्टन्स, ते त्याच्या प्रिवियस प्लेन पासून घ्यायचं. प्रिवियस म्हणा तर xy प्लेन, ही xy. आणि xy पासून 1 नंबरचं अंतर बघा, हे अंतर घ्यायचं आणि ते 1 नंबरच्या म्हणजे 1 डॅशच्या प्रोजेक्टर इथं टाकला, 1 डबल डॅश. 1 पासून इकडचं अंतर घेतलं पुढं, 2 डबल डॅश येणार. हे डिस्टन्स घ्यायचं इथून इथं, 2 डबल डॅश. ते अंतर इथं टाकायचं. दिस इज पॉइंट 2 डबल डॅश. पुन्हा 3 डबल डॅश आहे तुमचा. xy पासून पॉइंट नंबर 3 चं डिस्टन्स ते इथं टाकायचं. दिस इज 3 डबल डॅश. ठीक आहे, 3 डबल डॅश. नंतर 4 चं डिस्टन्स घ्यायचं तुम्ही मित्र, 4 चं डिस्टन्स. दिस इज 4 डबल डॅश, 4 डबल डॅश. आणि पुन्हा 5 नंबरचं डिस्टन्स म्हणजे हा पॉइंट, 5 नंबरचा पॉइंट. 5 नंबरचा पॉइंट जो आहे तो तुमचा इथे आहे. दिस इज 5 डबल डॅश. मित्र बघा, आता तुम्ही जॉइन करणार आहे सगळं. 1 ते 2 जॉइन करतो मी डार्क. बघा 1 ते 2, 2 ते 3 जॉइन करतो. दिस इज 2 to 3. 3 ते 4 जॉइन करतो, 4 ते 5 जॉइन करतो आणि पुन्हा 5 ते 1 जॉइन. हा जो शेप आहे हा इथला शेप आहे, हे ध्यानात घ्या. आणि मग याच्यामध्ये या x1 y1 ला 45 डिग्री जाणाऱ्या अशा लाईन्स काढायच्या. त्याला सेक्शन लाईन्स असं म्हणतात किंवा हॅचिंग लाईन्स असं म्हणतात. तर अशा पद्धतीने मित्र हा जो इथं तयार झालेला आहे हा त्याचा जो आहे तो ट्रू शेप ऑफ सेक्शन आहे. मित्र हा शेप काढण्यासाठी की जी काही अंतर आपण इथे घेतली ती अंतर म्हणजे हा शेप आपण इथं काढतो. म्हणजे याच 1 2 3 4 5 पॉइंटची xy पासूनची अंतर घ्यायचे, ती डिवायडरचा वापर करून फक्त इथं ह्या प्रोजेक्टर वरती ट्रान्सफर करायचे. फक्त प्रोजेक्टर हा तुमचा x1 y1 ला परपेंडिक्युलर पाहिजे आणि x1 y1 तुमची या भेटीला म्हणजे कटिंग प्लेनला परफेक्ट पॅरलल. अशा पद्धतीने करेक्ट सोल्युशन हेक्सागोनल पिरॅमिड जेव्हा बेस त्याचा HP वर असतो आणि त्याच्या बेसच्या 2 एज VP ला पॅरलल असतात आणि तो जेव्हा HP ला इन्क्लाइन कटिंग प्लेन 45 डिग्रीला अँगलला कट करतो बेस पासून 15 mm अंतरावरती ऍक्सिसचं डिस्टन्स दिलंय कटिंग पॉइंट आणि मग त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये होणारे बदल, त्याचा सेक्शनल टॉप व्ह्यू अँड ट्रू शेप ऑफ सेक्शन याचं सोल्युशन यामध्ये आता डिस्कस झालंय. ओके, तर हा प्रॉब्लेम विद्यार्थी मित्र तुम्ही आपल्या स्केचबुक वरती सोडवायचा. जे जे प्रॉब्लेम आपण ब्लॅकबोर्ड वरती सोडवून घेतले ते सगळे प्रॉब्लेम ऍज अ प्रॅक्टिस म्हणून आपण स्केचबुक वरती सोडवायचे. ओके, थँक्यू व्हेरी मच.